कडक कारवाई करण्याची सुद्धा आवश्यकता आहे। त्याच्यामुळे समाजामध्ये निश्चित चांगला मेसेज जाऊ शकतो। ज्या छत्रपती शिवरायाबद्दल हा सगळा घटनाक्रम आपण या ठिकाणी पाहतो की खरं सांगा शिवाजी महाराज हे काय फक्त एकट्या मराठा समाजाचं पुरतं कार्य होतं का त्यांचं? शिवाजी महाराज काय एकट्या मराठा समाज, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। त्यांनी सर्व 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेतलं। असं कुठेतरी आपण नेहमी पाहतो किंवा ऐकतो, काशी की कला जाती मथुरा की मस्जिद बनती, अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी। आज छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते किंवा आपल्या जिल्ह्याच्या जन्माला आलेल्या राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासंदर्भातले संस्कार केले नसते तर आज आमच्या माता भगिनीच्या कोणत्याही समाजातल्या कुंकू दिसलं नसतं। म्हणजे आज सर्व समाजासाठी हिंदुत्वासाठी हे सगळं करत असताना त्यांनी कोणावर कधी अन्याय पण केला नाही। पण खऱ्या अर्थानं आताच्या याच्यामध्ये दुर्दैव आहे की आपण आपले जे राष्ट्रपुरुष आहेत, थोर पुरुष होऊन गेले, आपण इतके संकुचित झालो की आपण त्यांना समाजामध्ये वाटून घेतले नाही। मग शिवाजी महाराज असतील तर फक्त मराठा समाजानं त्याचा पूजा अर्चा करायची किंवा पुतळ्याची स्थापना करायची, महात्मा फुले असतील तर माळी समाजानं करायची, कोणी वेगवेगळ्या समाज। पण बांधवांनो, याच्यामुळे खऱ्या अर्थानं जे काही नुकसान होत आहे ते या हिंदू धर्माचं या ठिकाणी नुकसान होत आहे। जे लोक दोषी आहेत 100% त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। मला वाटते इथले जवळपास 37 की 38 आरोपीची नावं त्या लिस्टमध्ये आहेत। त्यातल्या 21 लोकांना अद्यापर्यंत अटक झालेली आहे। आणि काल या ठिकाणी स्वतः आपल्या विभागाचे आयजी कोकल साहेब या ठिकाणी येऊन गेले, तांबे साहेब SP जिल्ह्याचे येऊन गेले, त्यांच्यासोबतही मी सातत्यानं, काल मी शेगावला जरी होतो कार्यक्रमामध्ये मीटिंगमध्ये तरी मी माझ्या संपर्कामध्ये त्यांच्या होतो आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही एकाही आरोपीला पाठीशी घालणार नाही। आता तुम्हाला ज्या नियमाप्रमाणे तुम्ही सगळ्यांना माहीत नसेल पण अतिशय ज्या काही कलमा आवश्यक होत्या त्या सगळ्या कलमा नुसार गुन्हे त्या पोलीस स्टेशनमध्ये झालेले आहे। आणि पोलिसांनी सुद्धा तातडीनं जे लोक गावामध्ये असतील फिरत असतील त्यांना अटक करण्याची कारवाई केली पाहिजे। किंवा कोणी जर बाहेर गेलेला असेल तरी त्याला शोधायला आजकाल काही फार वेळ लागत नाही आणि म्हणून अशा लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आज हा जो प्रकार खऱ्या अर्थाने झाला तर गावकऱ्यांनी एकत्र बसून हा प्रकार सामंजस्याने जर या ठिकाणी सुटला असता, एका विचाराने जर या ठिकाणी याचं जर झालं असतं तर निश्चित ही चांगली गोष्ट झाली असती। आणि आता काही या गावामध्ये जे काही प्रकार करणारे काही लोकांनी हा जो प्रकार घडून आणला त्याला सगळंच गाव दोषी आहे असं पण म्हणणार नाही। पण निश्चितपणानं जे गावातली चांगली लोक आहेत, समाजातली चांगली लोक आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन याच्यातले जे काही खरोखर दोषी असतील, ज्यांची नावं आले असतील, कोणाची नावं आली नसतील, मला वाटते या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी त्याच्या व्हिडिओ शूटिंग त्या घटनाक्रमाच्या झालेल्या आहेत। आणि याच्यातून जे काही पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करून जे काही खरोखर दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झालेली असेल केली पाहिजे आणि निर्दोष लोकांना सुद्धा वेठीत धरण्याचं काम व्हायला नको। कारण की सगळ्याच लोक याच्यामध्ये दोषी असतील असं आपणही म्हणू शकत नाही। आणि म्हणून त्या वातावरणही चांगलं झालं पाहिजे, गावामध्ये सामंजस्य राहिलं पाहिजे। आज आपण सगळी बरीचशी बाहेरून आलेली मंडळी आहोत, आपण 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस या ठिकाणी येऊ, पण शेवटी ही गावातली मंडळी आहे, यांना पिढ्यानपिढ्या या गावामध्ये राहायचं आहे, त्यांनाही या गावामध्ये राहायचं आहे। तर असा कुठलाही मनामध्ये आत्मक्लेश न ठेवता जे दोषी असतील त्यांना ताबडतोब पकडून त्यांच्यावर कडक कारवाई जी काय करता येईल ती पोलीस विभागाने केली पाहिजे। आमचंही त्याच्यावर लक्ष आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही असलो तरी आम्ही संपर्कात असतो। त्या दिवशी हा घटनाक्रम झाल्यानंतर मी सगळ्यांना या ठिकाणी बोललो, सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा चालू होता। पण अशा घटना समाजामध्ये घडता कामा नये। एका महिलेच्या अंगावर हात घालणं, तिचं वस्त्र फाडणं आणि मारझोड करणं ही खरोखर अतिशय निंदनीय अशा प्रकारची ही घटना आहे।
याचं समर्थन अगदी कोणीही करू शकत नाही. म्हणजे एखाद्या आरोपीच्या नातेवाईकाला जरी विचारलं की ही जी घटना घडली हिचं तुम्ही समर्थन करता, तर त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या घरातल्या महिला सुद्धा या घटनेचं समर्थन करणार नाहीत. इतकी ही अतिशय निंदनीय घटना दुर्दैवाने या चिखला गावामध्ये घडलेली आहे. आपल्या सगळ्यांचं समर्थन आहे. संजीवनीला सुद्धा सांगेल आणि त्या दिवशी सुद्धा ती माझ्याकडे आली, तिला तुम्ही विचारा. हा सर विनाकारण मला मारलं, मला ना दुसरी विनाकारण मारलंय. हा आणि सरपंच म्हणतो माय शिवरात्री शिवजयंती साजरी करायची, ह्यो इथं नव्हता. शिवजयंती जोगते ह्यो इथं नव्हता. सरपंच योगा म्हणतो व्हिडिओ मध्ये की शिवजयंती माय शिवरात्री साजरी करायची होती आम्हाला, ह्यो नव्हता इथं. ठीक आहे, ते व्हिडिओ नंतर बघू. ते व्हिडिओ आता टाकला नाही का? बरेचसे व्हिडिओ निघालेले आहेत. मी सांगितलं त्याचा सुद्धा निरीक्षण पोलिसांनी सगळं शांततेनं जे जे असतील, मला वाटतं ते आपण पोलिसांकडे दिलेलं चांगलं राहील. पोलीस त्याच्यातून बघतील कोण काय बोलतं, कोण काय कृती करतं, किंवा त्याच्यातून सगळ्या पुराव्यानिशी आपल्याला अरे एक मिनिट, आता हा तपास फक्त बीबी पोलीस स्टेशन पुरता मर्यादित नाही. काल स्वतः अमरावतीवरून आयजी पोकळ साहेब या गावामध्ये येऊन इथून भेटून गेले. नाही पोकळ साहेब आयजी येऊन गेलेले आहेत, बुलढाण्याचे एसपी या ठिकाणाहून येऊन गेलेले आहेत, आणि आजही इथं ऍडिशनल एसपी वगैरे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी घटनाक्रमात आहेत. त्यांचे काही गुप्त वेशामध्ये सुद्धा त्यांचे लोक या ठिकाणी आहेत, आणि हे सगळं बारकाईनं त्यांना निरीक्षण करण्याचे आदेश दिले. मी सुद्धा काल एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्याशी माझं सुद्धा बोलणं झालेलं आहे. आणि कुठल्याही आरोपीला आणि दोषीला पाठी घातल्या जाणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे जे काही असेल, कोणाकडे काही व्हिडिओ असतील, कोणाकडे काही पुरावे असतील, हे आपण जर पोलिसाकडे म्हणजे काही बीबीकडे इथं अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याकडे जर आपण दिले तर मला वाटते त्यांना तपास करणं सोयीचं होईल. आणि योग्य जे दोषी लोक आहेत होता ते पोलिसाकडे द्या, ते त्यांना पोलिसाकडे द्या. मी त्यांना सांगतो कलेक्ट करा म्हणून. आणि त्या व्हिडिओत जे दोषी दिसत असतील त्या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचे आपण सगळेजण, माझ्यासहित आपण सगळेजण आहोत. पोलीसही या मताचे असले पाहिजे, ते राहतील. आणि याच्यानंतरही जर तुम्हाला असं कधी वाटत असेल की बा तपासामध्ये कुठं कुचराई होत आहे किंवा तपासामध्ये कुठं काही हलगर्जीपणा होत आहे, तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आमच्या निदर्शनामध्ये आणून द्या. ज्या काही गोष्टी सत्य असतील, ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी गुन्हेगार त्याच्यामध्ये दिसत असतील, त्या सगळ्यांवर, त्या कोणी असो, त्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे याचे निर्देश कालच आम्ही संबंधित सर्व पोलीसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कारवाई मला वाटते 21 आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहेत. बाकीच्यांचा शोध सुरू आहे. पोलीस या ठिकाणी अधिकारी ऐकत असतील त्यांना सुद्धा माझी या ठिकाणाहून सूचना आहे की जे काही राहिलेले आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर शोधून अटक कसं करता येईल की जेणेकरून आज जनमानसामध्ये जो क्षोभ आहे किंवा या लोकांमध्ये जो काही एक तीव्र नाराजी लोकांच्या मनामध्ये आहे त्या ठिकाणी ते लोक शांत व्हायला त्याची मदत होईल. आणि म्हणून तातडीनं जलद गतीनं ह्या सगळ्या कारवाया आपण लोकांनी कराव्यात आणि दोषींवर कडक कारवाई करावी. जे निर्दोष असतील, मला वाटतं की आज गावात आल्यानंतर दुसरी बाजू जेव्हा पाहिलं की अनेक लोक घराच्या बाहेर भीतीनं गेलेले आहेत, तर मला वाटतं पोलिसांनी आरोपीची नावं डिक्लेअर जर केली की आम्हाला या आरोपीची गरज आहे, हे आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या, आणि बाकीच्या लोकांचा काही संबंध आहे तर ते सुद्धा गावामध्ये या ठिकाणी वास्तव्याला आले तर गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हायला सुद्धा मदत होईल. आणि म्हणून दोषी जे असतील तितक्याचं जरा तुम्ही जाहीरपणाने जर मला वाटतं सांगितलं की कारण की रिपोर्ट मध्ये नावं आलेले आहेत, FIR मध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि त्याच्यामध्ये गुप्त ठेवण्यासारखं असं काही नाही. पण आता त्या भीतीपोटी जर बाकीचे
निष्पाप लोकांना सुद्धा त्रास होणार नाही, कारण की शिवाजी महाराजांची जी शिकवण होती त्यांनी दोषीला कधी सोडलं नाही. राजाचे पाटील होते, त्यांनी सुद्धा स्वतःचे नातेवाईक असताना कडेलोट त्यांचा हातपाय बांधून केलेला आहे. पण जे निर्दोष लोक असतील त्याला शिवाजी महाराजांनी दिले नाही. त्यांची आपल्या सैन्याला सुद्धा निर्देश राहायचे की तुम्ही लढाई करायला जात असताना शेतकऱ्याच्या शेतातून जाताना त्याच्या भाजीच्या देठाला हात सुद्धा लागणार नाही याची काळजी घ्या. आणि कुठल्याही माया बहिणीचं संरक्षण करण्याच्या बाबतीमधला आदर्श राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवरायाचं नाव. आणि आज त्या छत्रपती शिवरायाचा आदर्श आपण मराठा म्हणून केल्यापेक्षा तुम्ही मागच्या वेळेस पाहिला असेल की स्वतः दुबईमध्ये की जे 100% मुस्लिम राष्ट्र आहे तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मागच्या वर्षी मी त्या ठिकाणी साजरी करायला गेलेलो. आज जगभरामध्ये की ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही, हिंदवी स्वराज्याशी संबंध नाही, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ऐकून आज त्या ठिकाणी त्यांची पूजा म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचं प्रेम त्या राज्यांमध्ये देशांमध्ये सुद्धा व्यक्त होत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांनी तुम्ही त्या काळामध्ये कसं काम केलं असेल आता हे नवीन आपण सगळ्यांनी इतिहासातून जाणलेलं आहे. त्यांनी एक लक्षात ठेवा, त्यांचं जे सैन्य होतं त्यांच्या सैन्याला मावळेच का म्हणत होतं याच्यावर कधी आपण इतिहासामध्ये जास्त मंथन केलेलं नाही. शिवाजी महाराजांनी सैन्याला मावळे हा नाव का दिलं होतं, कारण की त्यांच्यामध्ये कुठल्याही लढाई करताना सैनिकांच्या मनामध्ये भेदभाव यायला नको की हा मराठा, हा माळी, हा कोळी, हा आदिवासी, हा मागासवर्गीय, हा इतर समाजाचा. मावळा म्हटलं की ते सगळे एक संघ. आणि हे तुम्हाला माहित होती की त्यांच्यामध्ये एकजूट होती, एक विचार होता, राष्ट्रप्रेम होतं, राष्ट्रभक्ती होती, स्वराज्याची भावना होती. आणि म्हणून मुघलांचा असेल, आदिलशाहीचा असेल, यांचे हजारोच्या संख्येने येणारं सैन्य सुद्धा मुठभर मावळे त्यांच्याशी लढून जिंकत होते. मावळे का जिंकत होते तर मावळे स्वराज्यासाठी लढत होते आणि जे बाकीचे जे राजाचं सैन्य होतं ते पगारासाठी लढत होतं. हा त्याच्यातला आपल्या सैन्यातला फरक होता. म्हणून शिवाजी महाराज चारी बाजूनी शत्रू असताना मध्ये आपलं हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. एका बाजूला मुघल, उत्तरेकडे, दक्षिणेकडे निजाम, त्याच्या बाजूला आदिलशाही आणि गोव्याच्या साईडला पोर्तुगीज. चारही बाजूला आपल्या हिंदवी स्वराज्याच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात. आणि त्या शिवाजी मी पकडणार का बाबा, थांब ना जरा तुझ्याकडे. अरे तेच सांगून राहिलो ना. पण हे शिवाजी महाराजाला मी याच्यासाठी सांगून राहिलो की शिवाजी महाराज फक्त मराठा समाजापुरते नव्हते, हे सगळ्या जाती धर्माचे शिवाजी महाराजांनी काम केलं. सगळ्या लोकांचं हिंदुत्व कायम ठेवण्याचं काम केलं. देवदेवतांचं रक्षण त्यांनी आपल्या केलं. आणि अशा महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या संदर्भात एका महिलेवर अशा प्रकारचा जर अत्याचार होत असेल, तिची त्या ठिकाणी विटंबना होणार असेल तर त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आणि आपल्याला मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की 21 लोक अटक केले, बाकीचे जे राहिलेले त्याच्याबद्दल जर आपल्याला काही क्ल्यू असतील किंवा आपल्याला बी आता मित्रातून याच्यातून आपल्यालाही थोडाफार माहिती आहे बाहेर कोणाला तुम्ही जर ती पोलिसांपर्यंत दिली तातडीनं सगळे आरोपी अटक करण्याची कारवाई केल्या जाईल आणि पोलिसांनी ती करावी. आणि त्याच्यातही तुम्हाला कुठं शंका असेल, कुठं कामामध्ये कुचराई होते असं लक्षात येत असेल, आमच्याशी संपर्क साधा. तातडीनं या सगळ्या कारवाया करून घेतल्या जातील. फक्त एवढंच आमचं म्हणणं राहील की निष्पाप लोकांना याच्यामध्ये भरडल्या जाणार नाही याची सुद्धा काळजी आपण सर्वांनी. आणि एकही दोषी सुटता कामा नये याची खबरदारी सुद्धा पोलिसांनी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.